कोल्हापुर में शक्तिपीठ हाईवे को लेकर किसानों का विरोध तेज हो गया है। किसानों ने गारगोटी में आत्मदाह विरोध प्रदर्शन किया और सरकार को चेतावनी दी है कि वे इस हाईवे को कोल्हापुर से होकर नहीं बनने देंगे। कोल्हापुर में शक्तिपीठ हाईवे के खिलाफ किसानों का आंदोलन तेज हो रहा है। सरकार की इस महत्वाकांक्षी परियोजना का स्थानीय किसान कड़ा विरोध कर रहे हैं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा हाल ही में इस हाईवे की घोषणा किए जाने के बाद किसानों में आक्रोश बढ़ गया है। कोल्हापुर के गारगोटी में किसानों ने आत्मदाह विरोध प्रदर्शन किया, जिसमें शिवसेना, उबाठा, कांग्रेस, एनसीपी और शेकाप के नेता भी शामिल हुए। आंदोलनकारियों ने आरोप लगाया कि 2 दिन पहले ही पालक मंत्री प्रकाश आंबेडकर को हाईवे निर्माण के समर्थन में एक निवेदन सौंपा गया था, जो सरकार की साजिश का हिस्सा था। विरोध प्रदर्शन के दौरान किसानों ने सरकार को बड़ी चेतावनी दी है कि वे किसी भी हाल में इस हाईवे को कोल्हापुर से होकर नहीं बनने देंगे। आणि म्हणून आमचा विरोध आहे आणि म्हणून आमची भूमिका आहे ती काय काल तुम्हाला या भागाचे आमदार असतील, त्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, पालकमंत्री म्हणून तुम्ही जेव्हा शपथविधी घेता त्या कोल्हापूर जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारता आणि या कोल्हापूर जिल्ह्याच्या ज्या गावामध्ये तुमच्या राजकारणाचा उदय झाला, ज्या गावाच्या तालुक्याच्या लोकांनी तुम्हाला मतं दिली, ज्या बुदरगड तालुक्यानं तुम्हाला पालकमंत्री केलं, त्या आमदार प्रकाश आंबेडकरांना माझी विनंती आहे पालकमंत्र्यांना की आपण कोल्हापुरामध्ये विविध असणाऱ्या अडचणींच्यावर मग कोल्हापूरच्या हातावरीचा प्रश्न असू दे, कोल्हापूरच्या रत्नागिरी महामार्गाचा प्रश्न असू दे, कोल्हापुरातून सांगली जाणारा रस्ता असू दे, या सर्व रस्त्याकडे ज्या पद्धतीने बघता त्यावेळेला तुमच्यावर नाळ असणारे, तुमच्यावर काम करणारे, तुम्हाला मतं देणारी, तुमच्या बाजूला उभारणारी माणसं आज अडचणीत आहेत. बुदरगडचा शेतकरी अडचणीत आहे. आया बहिणींनी ठेवलेली माझी जमीन ही आज जर सरकार घेत असेल तर इथल्या आमदारांनी पोट चुलकीने देवेंद्र फडणवीस सांगितलं पाहिजे, साहेब थांबा, हा रस्ता माझ्या गावात नको. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगून गेलं की मी हा रस्ता करणार नाही. एक या ठिकाणी सांगितलं, विमानतळावर सांगितलं, आणि परत तुम्ही जर महामार्ग अर्धा असाल तर माझी विनंती आहे, 12 तारखेला आम्ही सर्व मंडळी एक मुंबईला गळफाचं आंदोलन म्हणून आम्ही या मुंबईच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर आझाद मैदानावर जाणार आहोत. त्याची तयारी पण आपण झालेली आहे. आज दोघांना माझे सहकारी मित्र काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सचिन बंटी पाटील त्याच्या पूर्वनियोजित कामामुळे येऊ शकले नाही, पण मी असेल, बाबा असेल, किती पाटील असेल, शिवाजीराव मगदूम असतील, राहुल असेल, संपत असेल, आमची सर्वांची त्या मोर्चाची तयारी आहे. म्हणून पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण एक काम करावं. आपण कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, तुम्ही कोल्हापुरामध्ये या रस्त्याच्या वरतीमध्ये एक सुनावणी लावा, कलेक्टरच्या समोर सुनावणी घ्या, सगळ्या शेतकऱ्यांना बोलवा, आणि जर सर्व शेतकऱ्यांचा तुम्हाला विरोध असेल तर माझ्या जिल्ह्याचा रस्ता जाता कामा नये, महाराष्ट्राचा कुठेही रस्ता जाता कामा नये, अशी भूमिका आपण घेतली पाहिजे. काही काळाला वाटतं नांदेडच्या, उस्मानाबादच्या, धाराशिवच्या या लोकांना असं वाटतं की नाही, हा महामार्ग कोल्हापुरात रद्द झाला म्हणजे कोल्हापूर तुमच्या पाठीशी नाहीये, पण बाजूला जाणारी औलाद ही आमच्या कोल्हापूरची नाही आहे. आमची गावं वगैरे असली तरी आम्ही तुमच्या पाठीचे आहोत, अशी भूमिका आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने घेतली. अहो, परवा मला सांगितलंय की आपल्याकडं आज संजय बाबाने त्यांच्या अन्नपूर्णासारखी स्कीम आणल्याने लोकांना पाणी दिलं, पाणी आलं बाबा, पण काही वेळा बीडच्या आणि त्या धाराशिवच्या लोकांनी अशी मतं व्यक्त केली की माझ्या 7 पिढ्या आम्ही गवताशिवाय काय बघितलं नाही, आणि तीही वाळलेलं गवत, आणि तीही जनावरला द्यायचं आणि जनावर जगवायची. आणि नशिबानं म्हणजे आम्हाला आता 10 वर्षामध्ये पाणी आलं, आणि त्या पाण्यामुळे आम्ही आता सोयाबीन करायला लागलो. आणि आता सोयाबीन करताना तुम्ही आमची मायमाऊली, माझी आई जर काढून घेणार असता ते रडून पोरं सांगत होती, ते अत्यंत वाईट आहे. आणि याकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बघितलं पाहिजे, या कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना घेतलं पाहिजे. आणि माझं म्हणणं, बाबा आपल्याला पण एक विनंती आहे की किती जरी असले तर राजकारण जरी करत असला तरी तर तुम्ही अनेक मोर्चामध्ये सहभागी होता, पण तुमची कायम समन्वयाची चांगली भूमिका आहे, आणि तुमच्या आणि मुश्रीफ साहेबांची खरोखर एक चांगली पैसे.